नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत। मी STI रोहिदास चोंदी पाटील। आपण आज स्वातंत्र्य चळवळ त्यातील जो शेवटचा टप्पा आहे त्या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी कव्हर करणार आहोत। आपण जे पुस्तक वापरतोय ते बी पब्लिकेशनचा ठोकळा, स्पर्धा परीक्षेचा पुणे पॅटर्न, MPSC, PSI STSO आणि ग्रुप C या तीनही परीक्षांसाठी उपयुक्त असं हे पुस्तक अजित कुमार यांचं NCERT असेल, आपलं शालेय अभ्यासक्रम असेल आणि याआधी झालेले प्रश्न सर्वांचा याच्यामध्ये समावेश आहे। सुरुवातीला पहिला मुद्दा आपण बघणार आहोत क्रिप्स योजना, नंतर मग छोडो भारत चळवळ आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे। मित्रांनो, राज्यसेवा परीक्षेचा पेपर जर तुम्ही बघितला असेल तर इतिहास हा सगळ्यात विचित्र विषय राहिलेला आहे। काय वाचावं हे बरेच वेळेस असं म्हणजे गोंधळ उडू शकतो असं आहे। मात्र काही प्रश्न असे आहेत जे पुस्तकातून येतात ते तुम्हाला परफेक्ट करून जाणे गरजेचं आहे आणि कंबाईनच्या बाबतीत सुद्धा तेच होणार आहे। राज्यसेवेच्या बाबतीत जे झालं ते अनेक प्रश्न नवीन असतील, अवघड असतील, मात्र जे सर्वांना येत आहेत ते माझे चुकले नाही पाहिजे आणि त्याचीच तयारी आपण या लेक्चर सिरीजमधून करतो आहोत। क्रिप्स योजना म्हटली की आम्हाला काय माहिती पाहिजे? दुसरं महायुद्ध सुरू होत आहे। दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी कधीपासून कधीपर्यंत आहे मला वाटतं तुम्हाला वेगळं विचारण्याची गरज नाही। नक्कीच पहिल्या महायुद्धाचा कालावधी आणि दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी तुम्हाला माहीत असला पाहिजे। कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर अपेक्षित आहे। आता दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीय जनतेचा पाठिंबा मिळवायचा आहे म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जे आहेत फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी इंग्लंडकडे आग्रह धरला की तुम्ही काहीतरी करा जेणेकरून भारतीय आपल्याला पाठिंबा देतील। दुसरं, भारतामध्ये सुद्धा वातावरण चिघळतंय। ब्रिटिशांना वाटतं की आपली सत्ता जाईल, चिंता वाटते, तेव्हा भारताचा आपल्या युद्ध प्रयत्नांना पाठिंबा मिळावा म्हणून त्यांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना पाठवलं आहे भारतामध्ये। कधी? 1942 मध्ये। क्रिप्स योजनेचं म्हणजे बेसिक म्हणूया आपण। मग क्रिप्स योजना ही नेमकी कोणत्या तारखेची? 29 मार्च 1942। आता इथे काय काय घडतंय नेमकं? यांनी काय मांडलेलं आहे की शक्य तितक्या लवकर भारतामध्ये संघराज्याची निर्मिती करून त्याला वसाहतीच्या राज्याचा पूर्ण दर्जा दिला जाईल असं क्रिप्स म्हणतायत। बघा, योजनेमधील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वसाहतीचे राज्य। दुसरं, युद्ध चालू असेपर्यंत महत्त्वाच्या खातेखेरीज इतर खाती भारतीय प्रतिनिधींकडे दिली जाईल। म्हणजे काही खातं भारतीय प्रतिनिधींकडे दिले जातील मात्र महत्त्वाची नव्हे, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे। आणि युद्ध समाप्त झालं की मग घटना तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात येईल। महत्त्वाची आश्वासनं आहेत। मात्र क्रिप्स योजनेला फेटाळून लावलंय महात्मा गांधीजींनी आणि त्यांचं ते गाजलेलं इतिहासामध्ये कोरलेलं वाक्य तुम्हाला माहीत असलं पाहिजे, बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक आपण त्याला म्हणतो। काय? क्रिप्स योजना। पुढे बॅरिस्टर जिना आहेत, यांनी क्रिप्स योजना फेटाळून लावली कारण त्यामध्ये पाकिस्तान निर्मितीची योजना नाही आहे। बघा, गांधीजींनी का फेटाळले आणि जिनांनी का फेटाळली, दोन्ही मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे। पुढे मी जातोय छोडो भारत चळवळ। मित्रांनो, फक्त पुस्तकं वाचायचे नसतात, त्याच्यातला गाभा समजून घ्यायचा असतो, हे आधी लक्षात घ्या। छोडो भारत 14 जुलै 1942 राष्ट्रीय सभेची वर्धा कार्यकारिणीत बैठक होते। त्याची चले जाओ किंवा छोडो भारतची रूपरेषा ठरवली जाते कुठे? वर्धा या ठिकाणी। आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस जो इतिहासात कोरला गेला 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट। 7 ऑगस्टला मुंबई येथील गवालिया टँक, ज्याला क्रांती मैदान म्हणतो आपण सध्या, इथे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरू झालं। अध्यक्ष मौलाना आझाद होते आणि जे वर्धा कार्यकारिणीमध्ये जे ठरलं त्यानुसार इंग्रजांनी भारत सोडून जावे, छोडो भारत हा ठराव त्याला संमती दिल्या गेली। 7 ऑगस्ट अत्यंत महत्त्वाचा दिवस। त्यानुसार मग 8 ऑगस्टला पंडित नेहरूंनी छोडो भारतचा ठराव मांडला, तो संमतही झाला आणि याच वेळी महात्मा गांधीजी नारा देत आहेत, करेंगे या मरेंगे, करो या मरो। महत्त्वाचे मुद्दे, तारखाही महत्त्वाचे आहे, कोण काय म्हणतंय तेही महत्त्वाचं आहे। पुढे 9 ऑगस्ट अरुणा असफ अली या महिला आहेत ज्यांनी तिरंगा फडकवला आहे आणि याच दिवशी त्या मध्यरात्रीपासूनच 8 ऑगस्टची मध्यरात्र तिथून सुरुवात होते। प्रमुख नेत्यांना अटक होते, त्यामध्ये पंडित नेहरू वगैरे अनेक महत्त्वाचे नेते आहेत। आता इथे कोणाला कोणत्या ठिकाणी अटकेमध्ये ठेवण्यात आलं, कोणत्या तुरुंगात, हाही प्रश्न आहे। महात्मा गांधीजींना आगा खान पॅलेस इथे ठेवण्यात आलं, हे कुठे आहे, कोणत्या राज्यात, कोणत्या जिल्ह्यात माहीत असलं पाहिजे। पुढे पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांना चांदबेबीच्या भुईकोट किल्ल्यामध्ये ठेवण्यात आलं, अहमदनगरला। मग इथे पंडित नेहरूंनी लिहिलेला एक तो ग्रंथसुद्धा आहे, माहीत असला पाहिजे तुम्हाला। त्यानंतर जयप्रकाश नारायण JP म्हणतोय आपण, हजारीबाग तुरुंगामध्ये, यांचं पुढे मग जी आणीबाणी लागते भारतामध्ये त्याच्यामध्ये
त्यावेळेससुद्धा महत्त्वाचं आंदोलन आहे. आणि इथे चालवल्या गेल्या भूमिगत चळवळी. भूमी म्हणजे काय? जमिनीखाली गाडून घेतलंय स्वतःला, असं आहे का? येस, अर्थ तसाच निघतोय. प्रमुख नेत्यांना अटक होते. आंदोलन तर बंद नाही पडलं पाहिजे. मग अरुणा असफ अली नेतृत्व घेत आहेत स्वतःकडे आणि आंदोलन चालू ठेवत आहेत. पडद्यामागून घडामोडी घडत आहेत, ज्यामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया आहे, छोटूबाई पुराणिक आहे, अच्युतराव पटवर्धन, उषा मेहता, महत्त्वाचं नाव उषा मेहता, प्रश्न आला यांच्यावर, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, यशम जोशी, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, नाना पाटील हे जी भूमिगत चळवळीतील नेते मित्रांनो, यांनी पुढे महाराष्ट्राची सत्ता सांभाळली, महाराष्ट्राची धुरा सांभाळली. मग कोणत्या ठिकाणी हे आंदोलन चालले? आष्टी असेल, चिमूर, यावल, महाड, पाथर्डी, गारगोटी, अहमदनगर, नंदुरबार. आणि इथे मग काही स्थानिक पातळीवर काही क्रांतिकारी गट होते. लालसेना, जनरल आवारींची नागपूरला. हे प्रश्न आले, जोड्या लावा म्हणून विचारलं गेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तुम्ही प्रतिसरकारी, यावर आपल्याला माहीत आहे की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले. महाराष्ट्रातील साताऱ्याचं प्रतिसरकार, ज्याचं नेतृत्व कोणी केलं मला वाटतं प्रत्येकालाही माहीत आहे. बिहारमध्ये भागलपूर, पूर्णिया आहे. प्रश्न विचारले गेले, जोड्या लावा. वारंवार वाचणं महत्त्वाचं आहे, रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशमधील बालिया आणि आझमगड, ओरिसामधील तालचेर माहीत असली पाहिजे ठिकाणं. इथे प्रतिसरकार स्थापन झाली आहे. आणि पुढे काही महत्त्वाचे मुद्दे जी परीक्षेभिमुख आहे. आता हे परीक्षेभिमुख तुम्ही म्हणाल सर याच्या आधी जर परीक्षेला आलेले नसतात काही मुद्दे. मात्र मित्रांनो, यावर्षीची राज्यसेवा पूर्व परीक्षा जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की याच्या आधी जे आलं ते तर वाचायचंच आहे, मात्र असं काही वाचायचं जे मी कधीच वाचलेलं नाही आहे. आणि असे सगळे बरेचसे मुद्दे बी पब्लिकेशनच्या पुस्तकात आहेत जे तुम्हाला कुठेच भेटत नाही. आणि मला वाटतं ते आता वाचावे लागतील तुम्हाला. थोडंसं अवांतर म्हणत नाही आहे मी, मात्र वेगवेगळे पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतील. त्याच्या नोट्स, एकाच नोट्समध्ये ते मुद्दे ॲड करावे लागतील. तरच तुम्ही ते जे नवीन प्रश्न आहेत, हटके प्रश्न आहेत आयोगाचे, त्याला सामोरं जाऊ शकाल. आणि इतिहासाच्या बाबतीत त्याची शक्यता फार मोठी आहे. ऑगस्ट क्रांती 1942चे आंदोलन पूर्वीच्या आंदोलनापेक्षा उग्र आहे, म्हणून त्याला क्रांती म्हटलं गेलं आहे. 37 मधल्या निवडणुका तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. याच्यामध्ये 11 प्रांतापैकी 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेची मंत्रिमंडळं आहेत. पुढे राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाल्याने त्यांनी काही विधायक कामे केली. म्हणजे राष्ट्रीय सभा आहे, 37च्या निवडणुका, त्यामध्ये बहुमत आहे, 8 प्रांतामध्ये सरकार आहेत. मग कोणती कामं करतायत ते? मूलोद्योग, शिक्षण याची सुरुवात करतायत. राजबंद्यांची मुक्तता करतायत, दारूबंदी, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण. मग इथे सावरकरांची सुटका आहे. पुढे 1939ला राजीनामे देत आहेत. आता हे राजीनामे का दिले हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काही उत्तरं आहे जी तुमच्याकडून मला अपेक्षित आहेत, वाचन अपेक्षित आहे. 17 ऑक्टोबर 1940 पवनार इथे युद्धविरोधी घोषणा देऊन वैयक्तिक सत्याग्रहाचा प्रारंभ आहे. मग याच्यातले पहिले सत्याग्रही, दुसरे, तिसरे माहीत असावे. वैयक्तिक सत्याग्रहामागील टार्गेट काय होतं, त्याचं स्वरूप काय होतं तेही माहीत असावं. तिसरे सत्याग्रही इथे ब्रह्मदत्त शर्मा हे नाव आहे. आता काही पुस्तकांमध्ये वेगळे उल्लेख आहे. क्रिप्स योजनेबद्दल गांधीजी काय म्हणतायत आपण ते बघितलं आहे. जिनांनी का फेटाळली तेही आपण बघितलं आहे. 8 ऑगस्ट 1940 व्हाईसरॉयनी युद्ध परिस्थिती दरम्यान एक निवेदन दिले, त्याला ऑगस्ट घोषणा म्हटल्या गेल्या. ऑगस्ट घोषणा कधीची आहे? 8 ऑगस्ट 1940ची. आणि तुम्हाला आता वरती जो प्रश्न विचारला मी, पंडित नेहरू अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्या तुरुंगामध्ये कोणता ग्रंथ लिहित आहेत? भारत एक खोज, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, अत्यंत गाजलेला ग्रंथ. पहिले प्रतिसरकार कुठे बनले? बलिया किंवा बालिया म्हणतो आपण, उत्तर प्रदेश. सर्वाधिक काळ चाललेलं सातारा कुणाचं आहे मला सांगा? क्रांतिसिंह नाना पाटील. सातारा प्रतिसरकारने स्वतःची सेना उभारली, त्याला काय नावं दिले गेले? तुफान सेना, आझाद सेना माहीत असलं पाहिजे. पुढे 1942चं आंदोलन, त्याला लागलेली हिंसक वळण, त्याची जबाबदारी इंग्लंड सरकारने महात्मा गांधीवर टाकली. त्यावेळी ईश्वराच्या न्यायालयात खरा न्याय मिळण्यासाठी गांधीजींनी 21 दिवसाचं उपोषण केलं आहे. 42चं आंदोलन, क्रांतिसिंह नाना पाटील, जयप्रकाश नारायण, हजारीबाग तुरुंग, तिथून निसटले, केंद्रीय ॲक्शन कमिटीची स्थापना केली. पुढे काठी फौजीची निर्मिती पंजाबमध्ये चमनदीव यांनी केलेली आहे, माहीत असलं पाहिजे. हिल्टन या न्यायाधीशाने भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारतीयांसाठी हा नारा आर्य समाजाचा होता, हेही माहीत असलं पाहिजे. सर्वात लहान वयामध्ये फाशी देण्यात आली क्रांतिकारक म्हणून खुदीराम बोस यांना ओळखलं जातं. 19व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली. मुद्दे महत्त्वाचे, अभ्यास करावा लागेल. आणि पुढचा घटक या ठिकाणचा आपला आहे तो म्हणजे आझाद हिंद सेना. सुभाषचंद्र बोस उच्च सरकारी नोकरी, ज्याला आपण IAS म्हणू शकतो, ती सोडली. 2दा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. कधी? 1938, 1939. हरिपुरा, त्रिपुरा,
त्रिपुरा नाही, ते त्रिपुरी आहे, लक्षात घ्या. मग ते हरिपुरा कोणत्या राज्यात आणि त्रिपुरी कोणत्या राज्यात, असाही एक माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी. 1939 इंग्लंड महायुद्धामध्ये गुंतले असताना भारतामध्ये जनआंदोलन सुरू होते आणि आपली मते जनतेसमोर मांडण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना करतायत. पुढे रासबिहारी बोस 1915ला जपानला गेले होते. त्यांनी पूर्व आशियातील जे भारतीय आहेत त्यांच्या मदतीने इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली आहे. इथे याचा उच्चार फॉरवर्डच्या पुढचा हा उच्चार ब्लॉक आहे की ब्लॅक आहे, एकदा चेक करा निश्चित. फॉरवर्ड ब्लॉक बरोबर आहे. पुढे आझाद हिंद सरकार. नेताजींनी जपान सरकारच्या मदतीने 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. सरकार आहे, स्थापना तारीखही महत्त्वाची आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी लढेल असंही ते म्हणतायत. राणी झाशी रेजिमेंट, तिचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन माहीत असले पाहिजे. आझाद हिंद सेनेचे निशाण काय? तिरंगी ध्वज, अभिवादनाचे शब्द जय हिंद आणि घोषणा चलो दिल्ली. पुढे 24 ऑक्टोबरला बोस काय करतायत? इंग्लंड अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा करतायत. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल, असा प्रश्न विचारला गेला आहे. महत्त्वाचे हाक आहे. आणि नोव्हेंबर 43 यामध्ये जपानने अंदमान व निकोबार ही 2 बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली आहे. सुभाषबाबू त्यांना शहीद आणि स्वराज्य अशी नावं देत आहेत, हे माहीत असलं पाहिजे आम्हाला. मग याच्यावर प्रश्न कसे आले या स्वातंत्र्य लढ्यावर, तेही या ठिकाणी आपण बघूया. पटपट उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. प्रश्नाचं विश्लेषण आपण वेगळ्या सिरीजमध्ये केलं आहे. 1932 डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार कोणता? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे. अचूक कालक्रम लावायचा आहे. गदर पार्टीची स्थापना, चौरी चौरा घटना, खुदिराम बोसची फाशी, मलबारमधील मोपल्यांचे बंड, कोणती घटना कधीची आहे आणि त्याचा क्रम काय? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. खाली पर्यायी उत्तरं दिलेली आहेत. ओके, डायरेक्टली पाठच असावं. वैयक्तिक सत्याग्रहामध्ये कशाचा आग्रह धरण्यात आला होता? दुसऱ्या महायुद्धात सामील व्हा, नका होऊ, परदेशी वस्तूवर बहिष्कार टाका की यापैकी नाही? 1942ची चळवळ ही अयशस्वी झाली, छोडो भारत चळवळ का? निशस्त्र लोक होते आपली, गांधीजींना अटक केली गेली, सरकारी नोकरीत असलेल्यांनी चळवळीत भाग घेतला नाही, की मुस्लिम लीगने चळवळीला पाठिंबा दिला नाही? ऑप्शन खाली आहेत, वेगवेगळे ऑप्शन आहेत. तुम्हाला काय वाटतं ते सांगत चला. किती चुकतंय किती बरोबर येतंय ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही किती डेव्हलप झाला आहे ते महत्त्वाचं आहे. पुणे करार कोणती विधानं बरोबर आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात तो झाला. आंबेडकरांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली. अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आल्या. काय घडलं आहे? कधीचा आहे हा करार? महत्त्वाचं आहे. भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखलं जातं? न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता, रवींद्रनाथ टागोर की दादाभाई नौरोजी? भारताचे पितामह. उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. अयोग्य जोडी निवडायची आहे. श्रीधरलू नायडू, वेद समाज, राजाराम मोहन राय, आत्मीय सभा, रवींद्रनाथ टागोर, तत्वबोधिनी सभा, शिवनारायण अग्निहोत्री, देव समाज. अयोग्य निवडा. 4 पैकी कोणती अयोग्य आहे? उत्तर पाहिजे मला, उत्तर पाहिजेत. भारत छोडो आंदोलनामध्ये देशात कुठे प्रतिसरकार स्थापन करण्यात आली? बघा, बघितलं आजच्याच लेक्चरमध्ये झाले. बालिया उत्तर प्रदेश, मिदनापूर बंगाल, पश्चिम बंगाल, सातारा महाराष्ट्र. वरील सर्व योग्य. उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजेत. चला, या ठिकाणी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.